दुखत असतील, डोळे येऊन ते लाल झाले असतील तर करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसात दमट वातावरणामुळे किंवा मच्छर, चिलटे यांसारख्या कीटकांमुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डोळे दुखणे किंवा डोळे येण्याचा त्रास म्हणजेच कंजक्टिव्हायटिसचा त्रास देखील वाढतो. यामुळे डोळे लाल होतात, डोळ्यांमधून चिकट असे पाणी येते आणि डोळे प्रचंड दुखायला लागतात. डोळे येण्याच्या अशा समस्येवर आपण अगदी घरच्या घरी काही सोपे उपाय वेळेतच केले तर पुढील त्रास होणे मात्र थांबते. असाच एक घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत, जो अगदी कोणालाही करता येऊ शकतो. काय आहे हा उपाय आणि तो कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक देखील करा. डोळ्यांचे दुखणे थांबवणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत जिरे. जिरे हे तव्यावर थोडे भाजून घ्यायचे आहेत. जिरे अगदी प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात आपल्याला बघायला मिळतात. हे जिरे भाजत असताना ते काळे पडू द्यायचे नाहीत. अगदी थोडा वेळच हे भाजून घ्यायचे आहेत आणि यानंतर ते थोडे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यांची बारीक अशी पावडर बनवायची आहे. ही पावडर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. आता आपण बनवलेल्या या पावडरपैकी 1 चमचा एवढी जिरेपूड एक वेळच्या उपायासाठी घ्यायची आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मध. यामधील 1 चमचा एवढे मध यामध्ये घेऊन हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो, डोळ्याचे असे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपल्या डोळ्यांची काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे. वारंवार डोळे चोळणे टाळले पाहिजे. विशेष करून लहान मुलांना वारंवार हात धुण्याची सवय लावायला हवी, जेणेकरून हाताला चिकटलेले जीवजंतू डोळ्यापर्यंत पोचणार नाहीत. मच्छर, चिलटे असणाऱ्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. आता तयार झालेले हे मिश्रण सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून 2 वेळा प्रत्येक वेळी नवीन बनवून खायचे आहे. यासाठी जिरेपूड जास्त प्रमाणात देखील ती बनवून ठेवून गरजेनुसार तुम्ही वापरू शकता. डोळे येण्याची सुरुवात झाली असेल तर 4 ते 5 दिवस हा उपाय करणे अपेक्षित आहे. धन्यवाद.